चला मित्रांनो, दिवाळीची चाहूल लागली आहे, तर मुलांसाठी शॉपिंग करायचीच होती म्हणून आम्ही गेलो होतो सागर मॉल इथे आणि तिथून आम्ही आमच्या मुलांचे कपडे घेतले। खरंच खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्याकडे आलं आहे। जर तुम्ही हिंगणघाटचे रहिवासी असाल किंवा हिंगणघाटच्या जवळपास असाल, नक्की जाऊन विजिट करा। तुम्हाला सागर मॉल येथे खूप सुंदर सुंदर कलेक्शन मिळेल। हे सुंदर कलेक्शन मी हा ड्रेस माझ्या मुलीसाठी आणलेला आहे। हा घागरा चोली आहे, बट हे खूपच क्यूट असा कलर आहे याचा, इंग्लिश कलर, आणि खूप सुंदर असं वर्क होतं यावर, आणि वर्क काही एवढं जबरदस्त होतं। आणि मला माझ्या मुलीसाठी असंच काहीतरी वेगळं घ्यायचं होतं आणि माझ्या ओहोला हा ड्रेस खूप आवडला होता आणि आम्ही फायनली हा ड्रेस घेतला। नंतर दुसरा ड्रेस निघतोय कुठला, ते हा आहे मितांशूचा ड्रेस आहे हा मितांशूसाठी। मितांशू आता 2 वर्षाचा व्हायचा आहे, 1.5 वर्षाचा झाला आहे, तर त्याच्यासाठी हा पेशवाई पॅटर्न घेतला आहे, कुर्ता पैजामा, जो खूप अतिशय सॉफ्ट आणि छान कम्फर्टेबल आहे। तो त्याला 2 वर्षापर्यंत होतीलच, कारण की आम्हाला माहीत नव्हतं की एवढा मोठा पैजामा राहील, पण तो हाईटने लंब आहे, तर त्याला आरामात हा ड्रेस होऊन जाणार आहे, एवढ्यात तर पक्का माहिती आहे। त्यानंतर आम्ही विचार केला की त्याला आवडेल का, पण नक्की तो गोरा आहे, त्याच्यावर हा जो डार्क आणि शिमरी ग्रीन कलर आहे हा त्याच्यावर नक्कीच येऊन जाणार आहे। हा माझा सगळ्यात लहान भाचा आहे, त्याच्यासाठी तो ड्रेस घेतला। आणि हा माझ्या मोठ्या भाषेसाठी ड्रेस घेतला आहे, ज्याचं नाव भाविक आहे। त्याच्यासाठी मला थोडंसं काहीतरी युनिक पाहायचं होतं, पेशवाई पॅटर्न म्हणूनच आम्ही कुर्ता घेतला आहे। बट ह्या कुर्त्यावर ज्या डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता, किती नक्काशीवाला काम आहे ना, जो पहिल्याच पाहणीमध्ये तुम्हाला नजरेमध्ये भरून जातं की किती सुंदर हा असा ड्रेस आहे। नंतर सर्व शेवटी सुमेधचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते। सुमेधला पण कुर्ता पैजामाच घेतला, कारण की त्याच्याजवळ जीन्स पॅन्ट वगैरे हे सगळं तर असतंच नेहमी, पण अशा वेळेस दिवाळीच्या पूजेच्या टायमाला आपल्या मुलांकडे एथनिक वेअरमधून काहीतरी असावं, तर त्याच्याजवळ तसं कलेक्शन मला जमा करायचं होतं, म्हणून मी हा कुर्ता त्याच्यासाठी घेतला। आणि जेन्युइनली एवढा सुंदर दिसत होता, पण सुमेधला तेवढा फारसा त्याच्या नजरेमध्ये आला नाही। पण मला माहिती आहे, जेव्हा भाविक आणि मितांशू ते काही कपडे घालून दिसतील आणि तेव्हा मग हे माझे दोन्ही पोरं वेअर करेल हे कपडे, याची मला अपेक्षा आहे। बघूया आता काय होते ते। पण खरंच कपडा खूप सुंदर होता आणि क्वालिटी पण खूप जबरदस्त होती, काही विषय नाही। सुमेधच्या याच्यासोबत कुर्ताने तो पेशवाई पॅटर्न नव्हता, सध्या पैजाम्याच्या ऐवजी पॅन्ट आला होता व्हाईट कलरचा, जो खूपच सुंदर होता, क्रीम कलरचा। आणि त्यानंतर मग सुमेधसाठी 3-4 साईजचे आम्ही शॉर्ट्स घेतले, जे घरी घालू शकला पाहिजे तो जीन्समधून। तर तुम्हीच सांगा, एवढे सुंदर जीन्सचे शॉर्ट मी त्याला घरी, म्हणजे लोक बाहेर घालतात आणि मी त्याच्यासाठी घरी घालायसाठी घेतले। हे सुमेधच्या पप्पाला त्याच्यासाठी टी शर्ट खूप भारी आवडलेलं होतं, त्यांच्याकडे टी शर्टचं पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि हे टी शर्ट त्यांना खूप आवडलं होतं। ते बोलले फंकी लुक आहे आणि खूप सुंदर आहे, तर त्यांनी ते त्याच्यासाठी घेतलं आणि मला पण ते जाम भारी आवडलेलं। आणि त्यानंतर मला एक कलर आवडला, पण त्यांना तो नव्हता आवडला, म्हणून त्यांनी तो परचेस नाही करू दिला। नंतर हा ब्लॅक कलरचा जीन्स आहे, ज्यावर आम्ही विचार केला की हिवाळ्याच्या दिवसात त्याला असं पाहिजे नाही काहीतरी, ते ह्या सॉफ्ट टी शर्ट घेतलं आहे, जे लॉंग फुल आहे, फुल स्लीव्जवाल्या, आणि त्यामध्ये एक आम्ही असं थोडासा बेबी पिंक टाईप एक कलर घेतला आणि एक नेव्ही ब्ल्यू आहे, जो तुम्ही आता पाहिलाच आहे। आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे, नक्कीच व्हिजिट करा तुम्ही सागर मॉलला। नंतर हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते, हे कपडे एवढे सुंदर दिसत होते, जाम भारी खरेदी झाली आहे मुलांची आणि खूपच सुंदर। बघा, आई वडील नाही सजले तरी चालतील, पण मुलं सजायला पाहिजे, आणि त्यांनीच आपली शान जास्त, त्याचाच आपल्याला जास्त आनंद होतो, जेव्हा आपले पोरं खूप सुंदर असे सजून दिसतात आणि त्यांच्यासाठी आई वडील ऑलवेज तत्पर असतात करण्यासाठी। किती छान आहे ना। मला माहिती आहे माझ्या भाच्यांना हे कपडे आवडणार आहे, कारण की त्यांना ऑलवेज मी घेतलेले कपडे फार आवडतात। आणि हे माझ्या मुलीचा ड्रेस आहे, जो जाम भारी दिसणार आहे, सगळ्यापेक्षा हटके। आणि मग सुमेधनी छान टी शर्ट आणि पॅन्ट त्याला घालायचं होतं, त्याने घातलं आणि तो भारी दिसत होता। तो बिचारा घरीच राहिला होता, तो झोपून होता, त्याला नेलंच नाही माझं बाळ। थँक्यू फॉर वॉचिंग।